वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री 18/7. तर याआधी काही D.2 ओरिएंटेड सिलेबस आपण जो बघतो इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचा, तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटणार आहेत, जसं की INS चेंज मेथड, हॉट सोडा लाईन मेथड वगैरे वगैरे जे असले. त्यानंतर आजचा जो महत्त्वाचा पॉईंट असणार आहे, आजचा आपला पॉईंट असणार आहे हार्डनेस आणि इट्स डिटर्मिनेशन बाय EDTA मेथड. EDTA मेथडने हार्डनेस कशी फाइंड आउट करता. जे INS चेंज, हॉट सोडा लाईन आणि रिव्हर्स ऑस्मोसिस हे व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. तर ह्या ज्या 3 मेथड आहेत त्या हार्ड वॉटरला सॉफ्ट वॉटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आहेत. आणि ही जी मेथड आहे ही पाण्याचे ॲक्च्युअल हार्डनेस फाइंड आउट करण्यासाठी, पाण्याचे हार्डनेस किती हे डिटरमाइन करण्यासाठी आपण काय करतो, EDTA मेथड यूज करत असतो. सगळ्यात आधी तर तुम्हाला EDTAचा फुल फॉर्म समजून घ्यावा लागेल. ह्या मेथडचा स्टार्ट करतोय आपण. तर जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सगळे अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला दिसणार आहेत. तर EDTAचा फुल फॉर्म काय आहे? EDTAच्या नावातच तो फुल फॉर्म असणार आहे. त्याच्या नावाप्रमाणेच आहे की इथिलीन डायमंड टेट्राएसिटिक ॲसिड. इथिलीन डायमिन टेट्राएसिटिक ॲसिड. ओके, टेट्राएसिटिक ॲसिड. आता याचं जर आपण स्ट्रक्चर काढलं तर सेम नावाप्रमाणे स्ट्रक्चर आहे. इथिलीन म्हणजे CH2, त्याच्यानंतर डायमिन म्हणजे 2 नायट्रोजन ग्रुप, टेट्राएसिटिक ॲसिड, टेट्रा म्हणजे किती 4, ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOH, CH2COOH. आता इथं CH3 म्हणजे ती व्हॅलेन्सी मॅच झालेली, बॉन्ड गेलेला आहे म्हणून आपण CH2COOH लिहिलेला त्याला. ठीक आहे, CH2COOH आणि इकडे पुन्हा CH2COOH. ओके, याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. हा काय हेक्साडेंटेड टाईप ऑफ लिगँड आहे. जसं त्याचं नाव आहे इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ॲसिड. इथिलीन डायमाइन म्हणजे 2 नायट्रोजन ग्रुप आणि टेट्राएसिटिक ॲसिड म्हणजे 4 ॲसिटिक ॲसिडचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बघा की हा जो लिगँड आहे तो हेक्साडेंटेड टाईप ऑफ लिगँड आहे. हेक्साडेंटेड टाईप ऑफ लिगँड म्हणजे 6 बाइंडिंग साईट आहेत त्याच्यामध्ये. 6 ठिकाणी तो काय करू शकतो, बॉन्ड फॉर्मेशन करू शकतो. मग 6 बाइंडिंग साईट कुठल्या आहेत? तर आपल्याला माहिती की ॲसिडिक ॲसिडमध्ये हा जो हायड्रोजन असतो, ॲसिडिक ॲसिड हा वीक ॲसिड आहे आणि जो हायड्रोजन असतो तो काय असतो, लूजली बॉन्डेड असतो. हा इझिली रिप्लेस होऊन जाईल. ओके, मग ही एक बाइंडिंग साईट आहे. ही हा दुसरा निघू शकतो इथून हायड्रोजन, हा तिसरा, हा चौथा. ओके, हे झाले टेट्रा. आता आपल्याला हे माहिती की जिथं लोन पेअर असते तिथं बॉन्ड फॉर्मेशनचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. मग 5वा बॉन्ड कुठे फॉर्म होऊ शकतो, इथे होऊ शकतो. आणि 6वा बॉन्ड कुठे फॉर्म होऊ शकतो, इथे. ओके, कारण नायट्रोजनवर काय लोन पेअर आहेत. मग लोन पेअर असतील तर बॉन्ड फॉर्मेशन होईल. त्याच्यामुळे हा काय हेक्साडेंटेड टाईप ऑफ लिगँड आहे. कसा आहे हा हेक्साडेंटेड टाईप ऑफ लिगँड आहे हा, राईट. त्याच्यानंतर हेक्साडेंटेड. आणि हे जे टायट्रेशन आहे, हे जे आपण टायट्रेशन करतो हे कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन आहे. याच्यामध्ये काय होतं, लॉंग कॉम्प्लेक्स तयार होतो, मोठा एक कॉम्प्लेक्स तयार होतो. त्याच्यामुळे काय करतो आपण त्याला, किंवा मेटल आयन सोबत एक कॉम्प्लेक्स तयार होतं, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्सोमेट्रिक टाईप ऑफ टायट्रेशन. हे जे क्वेश्चन आहेत हे एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये बघा नंतर नेक्स्ट पॉईंट आहे की आता ठीक आहे आपण बघितलं की याप्रमाणे हा कन्सेप्ट आहे EDTA. पण ही मेथड ॲक्च्युली काम कशी करते. आपल्याला एका वॉटरची हार्डनेस फाइंड आउट करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, वॉटरची हार्डनेस फाइंड आउट करायची आहे. मग याच्यात काय करावं लागेल, आपल्याला काही केमिकल रिक्वायर आहेत. केमिकल प्रिपेअर करावं लागतील सुरुवातीला आणि त्या केमिकलचा यूज करून आपल्याला काय करावं लागेल, हार्डनेस फाइंड आउट करावं लागेल. मग यासाठी 4 प्रकारचे केमिकल लागतात आपल्याला. पहिला केमिकल EDTA. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो केमिकल आहे तो म्हणजे EBT, इरिओक्रोम ब्लॅक टी. इरिओक्रोम ब्लॅक टी. ओके, त्याच्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे बफर सोल्युशन. आणि चौथा आहे तो म्हणजे स्टँडर्ड हार्ड वॉटर. काय तो स्टँडर्ड हार्ड वॉटर, राईट. या 4 प्रकारचे आपल्याला काय लागतात, केमिकल लागतात. आता EDTA जर प्रिपेअर करायचं असेल तर EDTA साठी एक मेथड दिलेली आहे की 4 ग्रॅम EDTA सॉलिड सबस्टन्स घ्यायचा, 4 ग्रॅम इथिलीन डायमंड टेट्राएसिटिक ॲसिड घ्यायचा, जो डाय सोडियमचा कंपाऊंड असेल, म्हणजे 2 हायड्रोजन त्याच्यामध्ये सोडियमने रिप्लेस केले असेल असा एक कंपाऊंड घ्यायचा आहे. आणि त्याला काय करायचं आहे, 1000 ml ला डायल्यूट करायचं आहे. 1000 ml मध्ये डायल्यूट करायचा वॉटरसोबत, तर तुम्हाला EDTA भेटून जाईल. EBT बनवायचं असेल तर EBT साठी प्रिपरेशन मेथड दिलेली आहे की 0.5 ग्रॅम EBT घ्यायचं सॉलिड कंपाऊंड आणि त्याला साधारण 100 ml 100 ml वॉटर किंवा इथेनॉल 100 ml वॉटर किंवा इथेनॉल सोबत काय करायचं आहे, त्याला मिक्स करायचं आहे. EBT प्रिपेअर होऊन जाईल. बफर जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर बफरसाठीच त्यांनी एक मेथड दिली आहे की 67.5 ग्रॅम 67.5 ग्रॅम घ्यायचं आहे अमोनियम क्लोराईड NH4Cl प्लस त्याच्यामध्ये 570 ml
अमोनिया टाकायचा, अमोनिया, तर तुम्हाला काय भेटून जाईल, बफर पण भेटून जाईल. ओके, याप्रमाणे आपण केमिकल प्रिपेअर करतो. आणि स्टँडर्ड हार्ड वॉटर जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर स्टँडर्ड हार्ड वॉटर प्रिपेअर करण्यासाठी एक मेथड दिली आहे की 1 ग्रॅम CaCO3 घ्यायचा प्लस त्याच्यामध्ये किंवा त्याला 1000 ml ला डायल्यूट करायचं, 1000 ml ला डायल्यूट करायचं आहे. बट विषय काय आहे की CaCO3 डायरेक्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. तर 1 ग्रॅम CaCO3 घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 ml HCl टाकायचं, हायड्रोक्लोरिक ॲसिड, तो मिक्स होईल आणि ते जे सोल्युशन असेल ते 2 ml घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही आहे. 1 ग्रॅम घेऊन 2 ml मध्ये टाकायचं आणि त्याला काय करायचं 1000 ml ला डायल्यूट करून टाकायचं आहे. ओके, याप्रमाणे आपण 4ही केमिकल प्रिपेअर करू शकतो, EDTA, EBT, बफर आणि स्टँडर्ड हार्ड वॉटर. आता जर समजा तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर महत्त्वाचं फक्त याच्यामध्ये प्रिपरेशन जे आहे ते स्टँडर्ड हार्ड वॉटरचं आहे. कारण आपले जे पुढचे कॅल्क्युलेशन डिपेंड असणार आहे ते पूर्णपणे स्टँडर्ड हार्ड वॉटरवर डिपेंड असणार आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके, तर आता याचा ॲक्च्युअल डेरिव्हेशनमध्ये उपयोग कसा होतो त्याच्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा कन्सेप्ट माहिती पाहिजे, बेसिक गोष्टी की 1 ग्रॅम म्हणजे 1000 mg असतो. ओके, 1 ग्रॅम मीन्स 1000 mg. जर आपण 1 ग्रॅमला 1000 ने डिवाइड केलं तर आपल्याला mg भेटून जातो. ओके, तर स्टँडर्डायझेशन ऑफ सोल्युशन्स किंवा स्टँडर्डायझेशन ऑफ स्टँडर्ड हार्ड वॉटर कॅल्क्युलेशन बघतोय आपण याच्यावर डायरेक्ट. स्टँडर्डायझेशन आधी आपल्याला स्टँडर्डायझेशन करून घ्यायला लागेल. ठीक आहे, स्टँडर्डायझेशन ऑफ हार्ड वॉटर किंवा स्टँडर्ड हार्ड वॉटर. स्टँडर्ड हार्ड वॉटर याच्यासाठी हे डिटर्मिन करण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल, प्रिन्सिपलकडे जावं लागेल. ओके, चला ठीक आहे, आपण आधी प्रिन्सिपल बघूया. प्रिन्सिपल काय आहे की मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलं, एक वॉटर सॅम्पल घेतलं. वॉटर सॅम्पलमध्ये आपल्याला माहिती आहे Ca किंवा काय प्रेझेंट असतो, Mg प्रेझेंट असतो, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. त्याला आपण काय म्हणतो, हार्ड वॉटर म्हणतो जनरली. मग या हार्ड वॉटरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इंडिकेटर टाकायचा आहे. EBT इंडिकेटर टाकला. EBT इंडिकेटर टाकल्यानंतर तो Ca किंवा जो Mg आहे तो एक कॉम्प्लेक्स तयार करेल EBT सोबत कॉम्प्लेक्स तयार करेल. कॉम्प्लेक्स तयार केल्यानंतर हा जो कॉम्प्लेक्स असेल तो अनस्टेबल असेल. कसा असणार, तो अनस्टेबल असणार आहे. अनस्टेबल कॉम्प्लेक्स असेल आणि तो असेल वाईन रेड कलरचा. वाईन रेड कलरचा तो काय करणार आहे, कॉम्प्लेक्स तयार करणार आहे. मग अनस्टेबल आहे, हा कलर पुन्हा डिसेपर होऊ शकतो 1-1.5 तासाने. तर किंवा ही प्रोसेस आपल्याला समजा 1-1.5 तासापर्यंत कॉन्स्टंट ठेवायची असेल. आता हा अनस्टेबल कॉम्प्लेक्स आहे, आज जास्त काळ टिकू शकत नाही, त्याच्यामुळे आपण काय करतो, हिला एक स्टेडी कंडिशनमध्ये आणण्यासाठी याच्यामध्ये बफर ॲड करतो. आपण बघा मगाशीच प्रिपेअर केलेले आहेत बफर. आता बफर जो प्रिपेअर केला आहे तो अल्कलाईन नेचरचा असणार आहे, अल्कलाईन किंवा बेसिक, ज्याचा pH साधारण किती असणार आहे, 10. pH किती असणार आहे त्याचा, 10 pH असा बफरच आपल्याला घ्यायचा आहे, 9 ते 10. ओके, 9 to 10 याच्यामधला pH बफर आपल्याला प्रेफर करायचा आहे. मग हा काय करेल, एक अनस्टेबल कॉम्प्लेक्स तयार करेल. याच्यानंतर हा जो कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे Ca किंवा Mg, ओके, डॉट 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 EBT म्हणून आपण याला. हा काय, एरिओक्रोम ब्लॅक टी, याचा कलर वाईन रेड असणार आहे, वाईन रेड कलर याच्यामध्ये असणार आहे. याला आपण काय केलं आहे, EDTA सोबत टायट्रेट केलेलं आहे. EDTA घेतला आणि त्याच्यासोबत काय केलं, टायट्रेट केलेलं आहे. ज्यावेळेस आपण याला EDTA सोबत टायट्रेट करू, हा EBT रिप्लेस होऊन जाईल EDTA ने. Ca और Mg डॉट 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 EDTA प्लस EBT. आता हा जो वाईन रेड कलर आहे तो चेंज होऊन याला ब्ल्यू कलर येईल. कुठला कलर येणार, याला ब्ल्यू कलर. आणि ह्या रिएक्शनचा जो एंड पॉईंट आहे तो वाईन रेड टू ब्ल्यू असणार आहे. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, जो ब्ल्यू कलर आहे तो EBTचा आहे. ओके, आणि हा जो कॉम्प्लेक्स असतो तो कलरलेस असतो. हा कॉम्प्लेक्स जो आहे तो काय असतो, कलरलेस असतो. पण ब्ल्यू कलरमुळे तो काय होतो, रिसेसिव्ह होऊन जातो. ब्ल्यू कलर त्याच्यावर काय असतो, डॉमिनेट असतो, त्याच्यामुळे तो आपल्याला जनरली दिसत नाही. म्हणून आपल्याला ज्यावेळेस वाईन रेडचा ब्ल्यूमध्ये कलर कन्वर्ट होतो त्यावेळेस आपण असं त्या रिडिंगवरून बघतो की ही रिडिंग आहे ती हार्डनेसची आहे. ओके, हे महत्त्वाचा प्रिन्सिपल त्याच्या मागे आहे. ओके, तर पुढे स्टँडर्डायझेशन करायचं आहे आपल्याला हार्ड वॉटरचं. स्टँडर्डायझेशन ऑफ स्टँडर्ड हार्ड वॉटर. आता हा जो प्रिन्सिपल आहे हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे. आता स्टँडर्डायझेशन केलं आपण, स्टँडर्डायझेशन ऑफ स्टँडर्ड हार्ड वॉटर. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, 50 ml जे आपण ऑलरेडी जे आपण एक सोल्युशन प्रिपेअर केलं बघा प्रिपरेशन मेथडमध्ये, 1 ग्रॅम आपण काय घेतलेला आहे, CaCO3 घेतलेला आहे आणि तो 1000 ml ला डायल्यूट केला होता. ओके, तर हे सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे स्टँडर्ड हार्ड वॉटर म्हणून, कारण आपण त्याच्यात काय स्टँडर्ड क्वांटिटी घेतल्या आहेत सगळ्या. आणि हे जे सोल्युशन आपण आधी यूज केले ते सगळे आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत.
म्हणजे आपण बफर प्रिपेअर केलेला आहे, EDTA प्रिपेअर केला आहे, EBD प्रिपेअर केला आहे, तसंच आपण स्टँडर्ड हार्ड वॉटरसुद्धा प्रिपेअर केलेलं आहे. हे चारही सोल्युशन आपल्याला काय करायचे याच्यामध्ये यूज करायचे आहे. मग सेम प्रिन्सिपल जो आहे सेम फॉलो होणार आहे. काय करायचं आहे आपल्याला 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटर घ्यायचा. ओके, 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटर घ्यायचा, त्याच्यामध्ये टाकायचा EBT एरिओक्रोम ब्लॅक टी टाकायचा. ओके, याला वाईन रेड कलर येऊन जाईल, वाईन रेड कलर येईल याला. ठीक आहे, आता हे टाकताना बफर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बफर पण ॲड करायचा आहे. बफर त्याचा pH काय असणार आहे, 10 असणार आहे. सेम प्रिन्सिपल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे. कमीत कमी 3 ते 4 ठिकाणी हा प्रिन्सिपल रिपीट होणार आहे. त्याच्यामुळे ह्या 2-3 स्टेप आहेत त्या काय करायचे, पाठच करून घ्यायचे तुम्हाला. फक्त हा वर्ड चेंज होणार आहे स्टँडर्ड हार्ड वॉटरसाठी, नंतर काय होणार आहे, सॅम्पल होणार आहे. ठीक आहे, आपण बघूया. बफर टाकला, इथे कॉम्प्लेक्स तयार होईल. काय होईल इथं, स्टँडर्ड हार्ड वॉटर केला, वाईन रेड कलर आला, बफर टाकला pH. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याला EDTA सोबत टायट्रेट केलं. याच्यामध्ये काय केलं आपण, EDTA ॲड केलं. EDTA ॲड केल्यानंतर आपल्याला ब्ल्यू कलर भेटला. ओके, ब्ल्यू कलरचा एक कंपाऊंड भेटलेला आहे आपल्याला. ओके, तर आपण असं म्हणूया की हा जो ब्ल्यू कलरचा कंपाऊंड आलेला आहे, वाईन रेड टू ब्ल्यू जिथं चेंज झालेला आहे, ती जी रिडिंग आहे ती ब्युरेटवरून काहीतरी कमी झाली असेल ना. आपण काय केलं, एक फ्लास्क घेतला, फ्लास्कमध्ये स्टँडर्ड हार्ड वॉटर होतं, स्टँडर्ड हार्ड वॉटर होतं फ्लास्कमध्ये. त्याच्यात आपण काय केलं, EBT टाकला, दोघांची ॲडिशन झाली, वाईन रेड कलर याला आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं, ब्युरेटमधून इथे काय केलेलं आहे, EDTA टाकलेला आहे. ब्युरेटमध्ये तुमचा ऑलवेज ब्युरेटमध्ये काय असणार आहे, EDTA असणार आहे. EDTA ज्यावेळेस टाकू त्यावेळेस हा वाईन रेडचा जो कलर आहे तो ब्ल्यूमध्ये कन्वर्ट होईल. वाईन रेडचा कशात होणार आहे, कन्वर्ट ब्ल्यूमध्ये. आणि ज्यावेळेस इथून जी रिडिंग काय होईल, इथून ते काहीतरी EDTA याच्यामध्ये जाणार आहे आणि तेव्हाच तो वाईन रेडचा काय होणार आहे, ब्ल्यू होणार आहे. तर ही जी रिडिंग असणार आहे ती आपण समजली की V1 ml EDTA लागतो, की V1 ml EDTA हा कशासाठी लागतो आपल्याला, स्टँडर्ड हार्ड वॉटरसाठी V1 ml EDTA लागतो असं आपण कन्सिडर केलं. ओके, हे स्टँडर्डायझेशन झालं. आता समजा, ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर पटकन. आता समजा की आपल्याला टोटल हार्डनेस काढायची आहे. स्टँडर्डायझेशन आपण का केलेलं आहे, तर सिंपल गोष्ट आहे. स्टँडर्डायझेशन आपण यासाठी केलं आहे की जे आपण केमिकल प्रिपेअर केलेले आहेत ते बरोबर रिझल्ट देत आहेत किंवा नाही, ते आपण स्टँडर्ड प्रिपेअर केलं ना, त्याच्यामध्ये आपण सगळ्या क्वांटिटी मोजून टाकलेल्या आहेत. बरोबर, 1 ग्रॅम CaCO3 घेतला आहे, ह्या ज्या मोजून क्वांटिटी टाकलेल्या आहेत ते रिझल्ट देत आहेत किंवा नाही हे आपलं चेक करणे, हे काय केलेलं आहे आपण स्टँडर्डायझेशनमध्ये केलेलं आहे. मग असं आपण मानलं की 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटर, 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटर जे आपण 1000 ml जे प्रिपेअर केलं आहे ना त्याच्यातनं आपण 50 ml घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण EDTA टाकला ब्युरेटने. ओके, ब्युरेटने EDTA टाकला होता, तो EDTAची रिडिंग आपण काय घेतली, V1 ml EDTA. याचा अर्थ काय की 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटरला वाईन रेड कलरपासून ब्ल्यू कलर होण्यासाठी V1 ml ची EDTA लागतो. EDTAचा काहीतरी व्हॉल्यूम लागतो, तो काय V1 ml आहे. त्याच्यानंतर हे झालं स्टँडर्डायझेशन. त्याच्यानंतर येतो दुसरा कॉन्सेप्ट, तो म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ टोटल हार्डनेस. डिटर्मिनेशन ऑफ टोटल हार्डनेस. आता आपण जे वॉटर घेतलं होतं याच्या आधी पहिल्या कन्सेप्टमध्ये स्टँडर्डायझेशनमध्ये ते 1 ग्रॅम CaCO3 टाकलेलं स्टँडर्ड वॉटर होतं. आता आपल्याला अननोन वॉटरसाठी काय काढायचं आहे, हार्डनेस काढायची आहे. अननोन वॉटरची हार्डनेस काढायची, सेम कन्सेप्ट. 50 ml हार्ड वॉटर घेतला आपण, 50 ml गिवन हार्ड वॉटर म्हणून याला आपण. तुम्हाला कुठलं तरी 50 ml एखादं वॉटर दिलेलं आहे आणि त्याची हार्डनेस काय करायची, डिटर्माइन करायची. गिवन हार्ड वॉटर, 50 ml गिवन हार्ड वॉटर घेतलं. ओके, मग सेम कन्सेप्ट याच्यामध्ये आपण काय केलं, EBT टाकलं. ओके, EBT टाकला, याला कोणता कलर येईल, वाईन रेड कलर येईल. इथं वाईन रेड कलरचा कंपाऊंड येईल. इथे आपण बफर यूज केलेला आहे. ओके, बफर यूज केलेला आहे. बफर pH काय असणार त्याचा, 10 असणार आहे. आणि बघा याच्यामध्ये बघा समजून घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये EBT जो इंडिकेटर आहे तो 2 ते 3 ड्रॉप ॲड करायचा आहे आणि जो बफर आहे तो मॅक्सिमम 4 ते 5 ml ॲड करायचा आहे. त्याच्यावरती तो आपण ॲड करत नाही, थोडासा नॉर्मलचा आपण काय करणार आहे, ॲड करणार आहे. मग सेम वाईन रेड कलर आला, याला आपण काय केलं, EDTA सोबत टायट्रेट केलं पुन्हा. आणि EDTA सोबत टायट्रेट केल्यानंतर आपल्याला ब्ल्यू कलर भेटला. सोल्युशनचा कलर कोणता भेटला, स्टील ब्ल्यू म्हणून आपण याला स्टील ब्ल्यू कलर आपल्याला भेटलेला आहे. हा जो स्टील ब्ल्यू कलर आलेला आहे, ही जी रिडिंग याला लागली असेल ती आपण समजली की ती V2 ml आलेली आहे. V2 ml ऑफ EDTA. म्हणजे काय झालं इथं बघा, एक फ्लास्क घेतला आपण ज्याच्यामध्ये गिवन हार्ड वॉटर आहे. गिवन हार्ड वॉटर कुठलं तरी तुम्ही एखादं बेसिंग वगैरेचं पाणी घेतलेलं आहे, त्याची आपल्याला हार्डनेस डिटर्मिन करायची. आपण याच्यामध्ये काय केलं, EBT टाकला. EBT बरोबर, EBT टाकलेला आहे. त्यानंतर
बफर टाकला, EBD टाकल्यानंतर आणि बफर टाकल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, EBD आपण 3 ते 4 ड्रॉप म्हणू आपण एवढा ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर बफर टाकलेला आहे. बफर आपण किती ॲड केलेला आहे, 4 ते 5 ml एवढा आपण काय केलं, बफर ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, इकडे ब्युरेट लावलेले आहे. ब्युरेटमध्ये EDTA फिलअप केलेला आहे. EDTA या EDTमधून काहीतरी याच्यामध्ये व्हॉल्यूम जाणार आहे. त्यावेळेस ह्या वाइंडेड, इथं जो वाइंडेड कलर आलेला असेल त्याचा कलर कुठे कशात कन्वर्ट होणार आहे, ब्ल्यूमध्ये. आणि वाइंडेडपासून ब्ल्यू कलर होण्यासाठी जी रिडिंग लागली EDTची त्याला आपण असं समजलं की ती V2 ml EDTची रिडिंग आहे. काहीतरी V2 ml त्याच्यामध्ये व्हॉल्यूम गेला आणि तो वाइंडेडचा कलर कशात झाला, ब्ल्यूमध्ये कन्वर्ट झाला. आता ही V2 ml ऑफ EDTA ही जी रिडिंग आहे ती टोटल हार्डनेससाठी आलेली आहे. एखादं वॉटर सॅम्पल दिलं त्याच्यामध्ये टेम्पररी का परमनंट आहे आपल्याला माहिती नाही. गिवन वॉटर दिलं म्हणजे त्याच्या टेम्पररी पण प्रेझेंट आहे, परमनंट पण प्रेझेंट आहे, म्हणून आपण त्याला काय केलं, कन्सिडर टोटल हार्डनेस कन्सिडर केलेलं आहे. ओके, आता पुढे जाऊया आपण. जर समजा आपल्याला एक कन्सेप्ट माहिती आहे की टोटल हार्डनेस म्हणजे टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. ओके, टोटल हार्डनेस काय असते, टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. मग टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. ओके, टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस, या प्रकारची हार्डनेस असते. आता समजा आपल्याला काढायची आहे परमनंट हार्डनेस. आपण टेम्पररी हार्डनेस डिटरमाइन करू शकत नाही डायरेक्ट, तर आपल्याला समजा टोटल हार्डनेस म्हणून परमनंट हार्डनेस डिटरमाइन करायचे आहे. आपल्याला हे माहिती आहे की समजा जर आपण पाण्याला बॉईल केलं किंवा हीट केलं तर त्याच्यामधून टेम्पररी हार्डनेस जी असते ती काय होऊन जाते, रिमूव्ह होऊन जाते. पाण्याला हीट केल्यानंतर टेम्पररी हार्डनेस निघून जाते, उरलेली जी हार्डनेस असणार ती काय असणार आहे, परमनंट हार्डनेस असणार आहे. मग आपण काढलं की डिटरमायनेशन ऑफ परमनंट हार्डनेस आपण डिटरमाइन केली. आता परमनंट हार्डनेस काढण्यासाठी काय करावं लागेल, एखादं वॉटरचं सॅम्पल घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर. वॉटरचं सॅम्पल घ्यावं लागेल. आता हे जर आपण वॉटरचं सॅम्पल घेतलं तर ते डायरेक्ट त्याच्यामध्ये टोटल हार्डनेस असणार आहे, टेम्पररी प्लस आणि परमनंट पण असणार आहे. मग याचं समजा आपल्याला फक्त परमनंट काढायची तर वॉटरला काय करावं लागेल, आपल्याला सुरुवातीला बॉईल करून घ्यावं लागेल आणि तसंच त्याला काय करून घ्यावं लागेल, फिल्टर, बॉइलिंग फॉलो बाय फिल्ट्रेशन. आता समजा आपल्याला जर 50 ml सॅम्पल लागणार असेल तर कमीत कमी आपल्याला 100 ml वॉटर घ्यावं लागेल, बरोबर ना. 100 ml वॉटर घ्यावं लागेल, कारण गरम केल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. मग 100 ml वॉटर घ्यायचं, त्याला 10 ते 15 मिनिटं हीट करायचं. हीट केल्यानंतर जी टेम्पररी हार्डनेस असेल त्याच्यामधली ती रिमूव्ह होऊन जाईल, उरलेली फक्त काय असणार आहे, परमनंट असणार आहे. आणि जे उरलेलं सॅम्पल असेल त्याला फिल्टर करून घ्यायचं आणि त्या सॅम्पलवर पुढचा एक्सपेरिमेंट करायचा आहे. मग आपण काय केलं बघा, 100 ml काहीतरी वॉटर घेतलं. ओके, 100 ml वॉटर घेतलं, त्याला आपण बॉईल केलं 15 ते 20 मिनटं, साधारण 20 मिनटापर्यंत. 20 मिनटं हीट केलं, टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह झाली असेल, उरलेली त्याच्यामध्ये परमनंट असेल. आता त्याचा व्हॉल्यूम जर 50पेक्षा जास्त असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपण त्याच्यात 50 ml डायरेक्ट घेऊ शकतो. आणि समजा 50पेक्षा कमी होऊन गेला असेल व्हॉल्यूम तर त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर ॲड करून द्यायचं. ओके, त्याच्यात काय करून द्यायचं, डिस्टिल वॉटरमध्ये टेम्पररी पण नाही आहे आणि परमनंट पण नाही, म्हणून 50 व्हॉल्यूम मेक करायचं आणि त्याच्यापासून काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. मग काय केलं, आपण 50 ml वॉटर घेतलं. आपण बघा परमनंट हार्डनेस काढतोय. आता 50 ml वॉटर कसं घेतलंय आपण, त्याला 50 ml ऑफ गिव्हन वॉटर. आता इथे एक महत्त्वाचा वर्ड लावायचा आहे तुम्हाला, आफ्टर बॉइलिंग अँड फिल्ट्रेशन. आणि जी प्रोसेस इथं आपण यूज केलेली आहे ती सेमच असणार आहे. एक फ्लास्क घेतला, याच्यामध्ये हे बॉईल आणि फिल्टर केलेलं वॉटर घेतलं 50 ml. ओके, त्याच्यामध्ये आपण काय केला, EBD टाकला. EBD टाकल्यानंतर याला वाइंडेड कलर आलेला आहे. वाइंडेड कलर जो आलेला आहे त्याच्यानंतर आपण काय केलं, याला वाइंडेड कलर आला असेल, त्याच्यामध्ये बफर टाकलेला आहे. ठीक आहे ना, बफर टाकला आहे ज्याचा pH किती असणार आहे, इज इक्वल टू 10 असणार आहे. ओके, तर याचा pH 10. त्याच्यानंतर आपण त्याला काय केलं, ब्युरेट लावली, एक ब्युरेट आपण यूज केली आणि ब्युरेटमध्ये EDTA सोल्युशन आहे. ब्युरेटमध्ये काय असणार आहे, EDTA सोल्युशन असणार आहे. ह्या EDTA हा जो वाइंडेड कलर होता, हा वाइंडेड कलर कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे, ब्ल्यू कलरमध्ये कन्वर्ट झालेला आहे. स्टील ब्ल्यू कलरमध्ये हा काय होईल, कन्वर्ट होईल. आणि हा स्टील ब्ल्यू कलरमध्ये कन्वर्ट झाला त्यावेळेस आपल्याला काय भेटेल, काहीतरी एक रिडिंग भेटेल EDTAची. तिला आपण कन्सिडर केलं की V3 ml ऑफ EDTA आपल्याला रिक्वायर आहे. की एक वॉटरचं सॅम्पल 50 ml जे बॉईल केलं आणि फिल्टर केलेलं आहे, ज्याला V3 ml ऑफ EDTAची रिडिंग लागते आहे. V3 ml जो व्हॉल्यूम गेलेला आहे त्याच्याने तो कलर काय झाला आहे, ब्ल्यू कलरमध्ये कन्वर्ट झालेला आहे.
तर यानंतर आपले चालू होतात कॅल्क्युलेशन. आता बघा कॅल्क्युलेशन एकदम सिंपल आहे त्याच्यावाले. आता ह्या ज्या रिडिंग आहेत ना ह्या कुठेतरी आपण मेन्शन करून घेऊ की स्टँडर्ड हार्ड वॉटरसाठी आपल्याला V1 ml EDTA लागला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर गिवन हार्ड वॉटरचे आपण ज्यावेळेस टोटल हार्डनेस काढलेली आहे, ज्यावेळेस काय काढली आपण टोटल हार्डनेस, त्यावेळेस आपल्याला काय लागला V2 ml लागला EDTA चा, V2 ml ऑफ EDTA. आणि ज्यावेळेस आपण परमनंट हार्डनेस काढली, परमनंट गिवन हार्ड वॉटरची, बरोबर ना, त्यावेळेस आपल्याला काय लागला V3 ml EDTA लागलेला आहे. बरोबर. ह्या गोष्टी आत्ताच आपण मागे पाहिलेल्या आहेत. तर याचे चालू होतात कॅल्क्युलेशनमध्ये काय आहे, स्टँडर्डायझेशन केलं आपण. स्टँडर्डायझेशनमध्ये बघा आपण प्रिपरेशन मेथड बघितली होती. प्रिपरेशन मेथडमध्ये आपण काय केलं होतं की 1 ग्रॅम आपण CaCO3 घेतलेला होता आणि तो काय केला होता 1 ग्रॅम CaCO3 1000 ml मध्ये आपण वॉटरमध्ये टाकलेला होता. 1000 ml ऑफ स्टँडर्ड हार्ड वॉटर. 1000 ml स्टँडर्ड हार्ड वॉटरमध्ये आपण 1 ग्रॅम, जेव्हा आपण 1 ग्रॅम CaCO3 टाकला स्टँडर्ड हार्ड वॉटर तयार झालेलं होतं. आता बघा 1 ग्रॅम CaCO3ला आपण कसं लिहू शकतो की 1 ग्रॅम CaCO3 इज इक्वल टू आपण 1000 mg पण लिहू शकतो. याला 1000 mg CaCO3 याला असं लिहू शकतो. मग काय 1000 मिलीग्रॅम CaCO3 इज इक्वल टू 1000 ml ऑफ स्टँडर्ड हार्ड वॉटर. बरोबर. 1000 ml स्टँडर्ड हार्ड वॉटर. मग 1 mg CaCO3 इज इक्वल टू 1 ml स्टँडर्ड हार्ड वॉटर असंही आपण म्हणू शकतो याला. बरोबर. स्टँडर्ड हार्ड वॉटर म्हणू शकतो याला आपण. त्याच्यानंतर मग आपल्याला आता आपण किती वॉटर घेतलं तर आपण 50 ml स्टँडर्ड हार्ड 50 ml वॉटर घेतलं, त्याच्यावर आपण काय केले होते एक्सपेरिमेंट केले होते. मग 50 ml स्टँडर्ड हार्ड किंवा 50 mg CaCO3 50 mg CaCO3 इज इक्वल टू 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटर. याचा अर्थ काय, इथे आपण किती कन्वर्ट करू शकतो. इथे सिंपल कन्वर्जन आहे. जर 1 mg CaCO3 असेल तर तोच काय असेल 1 ml ऑफ स्टँडर्ड हार्ड वॉटर. हे 1 ml स्टँडर्ड हार्ड वॉटरला 1 mg CaCO3 आहे. मग 50 mg CaCO3 ला 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटर असेल, 500 ला 500 असेल, 100 ला 100 असेल. हे किती आपण कन्वर्ट करू शकतो. मग याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटरसाठी आपल्याला V1 ml EDTA लागलेला होता. V1 ml इथे लिहिलं ना आपण 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटरसाठी किती लागला आपल्याला EDTA V1 ml ऑफ EDTA. एवढा आपल्याला काय होता रिक्वायर होता. ओके. आता V1 ml ऑफ EDTA याच्या जागेवर आपण आणखी एक घेऊ शकतो की V1 ml ऑफ EDTA याला आपण याच्याबरोबर सुद्धा दाखवू शकतो. 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटरला V1 ml ऑफ EDTA लागला. इथून आपण कन्सेप्ट घेतलेला आहे. आता V1 ml ऑफ EDTA ठीक आहे इज इक्वल टू 50 mg ऑफ CaCO3 इक्विव्हॅलेंट असंही म्हणू शकतो आपण. 50 mg CaCO3 इक्विव्हॅलेंट म्हणजेच काय की 50 ml CaCO3 इक्विव्हॅलेंटला V1 ml ऑफ EDTA ची रीडिंग लागते. ठीक आहे. याचा तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. ओके. तर काय आलं ते कॅल्क्युलेशन की 50 ml स्टँडर्ड हार्ड वॉटर इज इक्वल टू V1 ml ऑफ EDTA. V1 ml EDTA किंवा V1 ml ऑफ EDTA इज इक्वल टू 50 mg CaCO3 इक्विव्हॅलेंट असंही आपण याला लिहू शकतो. मग V1 ला आपण काय लिहू शकतो, V1 ला आपल्याला जर लिहायचं असेल तर V1.1 ml EDTA आपण असं पण लिहू शकतो आपण 1 ml ऑफ EDTA इज इक्वल टू 50 मिलीग्रॅम CaCO3 इक्विव्हॅलेंट असंही आपण याला लिहू शकतो. मग समजा 1 ml ची EDTA ची व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला 1 ml ऑफ EDTA इज इक्वल टू काय असेल रे 50 अपॉन V1 mg ऑफ CaCO3 इक्वल. याला आपण असंही लिहू शकतो. ओके.
जर आता प्रत्येक गोष्टीला 1 मल्टिप्लाय असतो ना, तर आपण 1 ml ऑफ EDTA ची व्हॅल्यू काय काढली, 1 ml ऑफ EDTA हा V1 जो आहे हा 50 ला काय केलेला आहे, डिवाइड करून टाकलेला आहे आणि हे आपल्याला काय भेटून गेले, 1 ml ऑफ EDTA ची व्हॅल्यू भेटून गेलेली आहे. ही व्हॅल्यू आपल्याला पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी महत्त्वाची आहे. तिला पण आपण इकडे मेन्शन करून घेऊ की 1 ml ऑफ EDTA इज इक्वल टू 50/V1 mg CaCO3 इक्वॅलंट. हे ते काहीतरी आपण युनिट कन्सिडर केलेलं आहे किंवा एक क्वांटिटी कन्सिडर केलेली. त्याच्यानंतर आपण काय टोटल हार्डनेस काढली, याचा पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक क्वांटिटी घेतलेली आहे टोटल हार्डनेससाठी. हे कॅल्क्युलेशन झाले स्टँडर्डायझेशनसाठी. स्टँडर्डायझेशनचे कॅल्क्युलेशन केले. स्टँडर्डायझेशनमधून आपल्याला 1 ml ऑफ EDTA ची व्हॅल्यू भेटलेली आहे. ठीक आहे. 1 ml EDTA इज इक्वल टू 50/V1. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, आपण काढलेलं होतं त्याच्यानंतर की टोटल हार्डनेस. टोटल हार्डनेसमध्ये आपण काय केलं होतं, 50 ml गिवन हार्ड वॉटर घेतलेलं होतं. गिवन हार्ड वॉटर 50 ml गिवन हार्ड वॉटर घेतलं. त्याच्यासाठी आपल्याला V2 ml ऑफ EDTA लागलेलं होतं. बरोबर. V2 ml ऑफ EDTA बरोबर, ही रिडिंग लागलेली होती. V2 ml ऑफ EDTA ला आपण असंही लिहू शकतो, V2.1 ml ऑफ EDTA असंही आपण लिहू शकतो. 1 ml ऑफ EDTA ची व्हॅल्यू काय, V2.50/V1 ओके, mg ऑफ CaCO3 इक्वॅलंट. ही काय त्याच्यावाली व्हॅल्यू आहे. बरोबर. V2.50/V1 ओके, ही व्हॅल्यू सुद्धा आपण त्याच्यासाठी मेन्शन करू शकतो. आता जर समजा आपल्याला हेच कॅल्क्युलेशन 50 ml साठी न करता 1000 ml साठी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 1000 ने मल्टिप्लाय करून CaCO3 च्या इक्वल वेटने त्याला डिवाइडही करावं लागेल. म्हणजे काय, V2.50/V1 मल्टिप्लाय बाय 1000 ओके डिवाइड बाय 50. आता इथं तुम्ही मेन्शन करू शकता फॉर 1000 ml. 1000 ml साठी 50 गेट कॅन्सल, देन V2/V1 मल्टिप्लाय बाय 1000 ओके. याप्रमाणे आता पुढे हा वर्ड लावून घ्यायचं की mg CaCO3 इक्वॅलंट. हे कॅल्क्युलेशन कशासाठी आलेलं आहे, टोटल हार्डनेससाठी हे कॅल्क्युलेशन आलेलं आहे. ओके. आपण स्टँडर्डसाठी पण बघितलं आणि टोटलसाठी पण बघितलं. फॉर 1000 ml साठी हे कॅल्क्युलेशन येईल. तिसरा आपण कन्सेप्ट बघितला होता तो म्हणजे परमनंट हार्डनेसचा. ओके. परमनंट हार्डनेसमध्ये काय आहे की समजा परमनंट हार्डनेस काढली आपण, परमनंट हार्डनेससाठी आपण मेन्शन केलं इथं की V3 ml ऑफ EDTA रिक्वायर आहे. परमनंट हार्डनेससाठी V3 ml ऑफ EDTA लागतो. या V3 ml ला आपण V3.1 ml EDTA असे लिहू शकतो. V3.1 ml ऑफ EDTA, कारण कुठल्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. आता V3.1 ml ऑफ EDTA ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी डिटरमाइन केलेली काय, ते 50/V1 50/V1 ml ऑफ EDTA बरोबर ना, 50/V1 ml ऑफ EDTA ओके. त्याच्यानंतर फॉर 1000 ml समजा आपल्याला 1000 ml साठी काढायचं असेल तर सेम कन्सेप्ट 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्याच्या CaCO3 च्या इक्वल वेटने आपल्याला डिवाइड पण करावं लागेल. 50/V1 मल्टिप्लाय बाय 1000 डिवाइड बाय 50 ओके. 50 काय जाईल, कॅन्सल झाला. इथे काय आला, V3 डिवाइड बाय V1 ओके मल्टिप्लाय बाय 1000. याप्रमाणे येईल ते इक्वेशन. याच्या आधीचं जे इक्वेशन आलेलं आहे टोटलसाठी ते पण आपण कुठेतरी मेन्शन करून घेऊ. टोटलसाठी V2/V1 मल्टिप्लाय बाय 1000 आणि परमनंटसाठी इक्वेशन काय आलं आहे आपल्याकडे, V3/V1 मल्टिप्लाय 1000. आता याचा पण एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. आता टेम्पररी आपल्याला काढायचं आहे. आपण टोटल काढलेला आहे, परमनंट काढलेला आहे, स्टँडर्ड काढलेला आहे. स्टँडर्डचा काही रोल नाही. स्टँडर्डचा रोल फक्त एवढाच आहे की 1 ml EDTA आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. याचे टोटल भेटलेली आहे, परमनंट भेटले, टेम्पररी काढायचे. आपल्याकडे एक इक्वेशन आहे की इक्वेशन काय आपल्याकडे की टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस ओके. हे इक्वेशन आहे. आपल्याला टेम्पररी काढायचं आहे. टेम्पररी जर काढायचं असेल तर टोटल मायनस आपल्याला काय करावं लागेल,
परमनंट करावं लागेल. परमनंट टोटल हार्डनेस मायनस परमनंट हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस. टेम्पररी आता टोटल हार्डनेससाठी आपल्याकडे काय आलेलं होतं V2 बाय V1 मल्टिप्लाय बाय 1000 बरोबर. आणि आपल्याला परमनंटसाठी इक्वेशन काय भेटलं आता की V3 बाय V1 मल्टिप्लाय बाय 1000. ओके, हे दोन इक्वेशन आपल्याला भेटलेले आहे. याच्या पुढे mg ऑफ CS/CO3 इक्विव्हॅलेंट असणार आहे. mg CS/CO3 इक्विव्हॅलेंट असणार आहे. मग ह्यांना दोघांना जर आपण मायनस केलं तर आपल्याला काय भेटून दिली तर V2 मायनस V3 डिवाइड बाय V1 ब्रॅकेट 1000 बरोबर. ह्या व्हॅल्यू काय निघून जातील इथून कॉमन निघून जाणार आहेत. हे इक्वेशन भेटेल. हे इक्वेशन कशासाठी असणार आहे टेम्पररीसाठी असणार आहे. हे इक्वेशन कशासाठी आहे टेम्पररी हार्डनेस. याप्रमाणे आपण टोटल परमनंट आणि टेम्पररी या तिघही प्रकारच्या हार्डनेस डिटरमाइन करू शकतो. या मेथडचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ॲज वेल ॲज डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. ते आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके.